संध्याकाळी आई आणि आजी इथं बाहेर अंगणामध्ये सांडग्याच्या पिठाची तयारी करत होती. तर त्यामुळे इथं जात्यावरतीच पीठ दळून घेतलं म्हणजे डाळी सगळ्या होत्या तर त्या अशा भरडून घेतल्या. जात्यावरती भरडल्याने पीठ खूप छान लागतं म्हणजे सांडगे खूप सुंदर बनतात आणि त्याची टेस्ट वेगळीच येते अफलातून अशी. त्यानंतर रात्री जेवणानंतर सगळे चिप्सची तयारी करत होते. वहिनी इथं पोटॅटो चिप्स पाडत होते आणि दीदी इथं साल काढून देत होती आणि आम्ही सगळे गप्पा मारत बसलो होतो. चिप्स रात्रभर पाण्यामध्ये स्वच्छ भिजत घातले आणि सकाळी उठल्या-उठल्याच इथं बनवायला चालू केले. चुलीवरतीच बनवते कारण गॅस थोडासा वाचतो जास्त क्वांटिटीमध्ये बनवल्यामुळं. त्यानंतर चिप्स वगैरे घातले सगळे वाळत आणि आज माझा नेमकं ट्रायपॉड तुटला. त्यानंतर सांडगे पण घालायला घेतले. तर हे सगळं आज भरपूर कामं लवकर झाली होती कारण लवकर उठलो होतो सकाळी. त्यानंतर मग लगेच शेवया पण बनवायला घेतल्या. तर घरीच मशीन आहे शेवयाची. त्यामुळे आमच्या घरच्याच बनवायच्या होत्या फक्त यावर्षी. बाहेरच्या काही ऑर्डर घेतलेल्या नाहीत यावर्षी. शेवया कशा उन्हात घालायच्या मामाच्या मुलीला दाखवलं. मग तिनं नंतर सगळ्या आणून बाहेर उन्हात घातल्या आणि त्यानंतर संध्याकाळी परत इथं सगळे धान्य वाढवत होतो, कारण खराब होऊ नये म्हणून. आणि नंतर दुसऱ्या दिवशी इथं वहिनीने धपाटे बनवत बनवत होती आणि धपाटे खूप सुंदर बनवते ती. सगळ्यांसाठी बनवायची होती तर जास्त पण बनवायची होती. तिची स्पीड पण भरपूर आहे आणि छान पण बनवते ती. व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.